काही पक्ष म्हणतात की आम्ही असताना सभागृहामध्ये आवाज उठवतो. अरे त्या सभागृहामध्ये आम्ही सुद्धा आवाज उठवला होता. आम्ही सुद्धा आवाज उठवला होता. पण सामान्य माणसापर्यंत तो आवाज पोहोचवायला तुम्हाला सभागृह हे 10-10, 15-15 दिवस बंद करावं लागतं, हे लक्षात घ्या. तेव्हा कुठे 40% लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो की आम्हाला असणारा टेलिफोनच्या व्यवहारामध्ये घोटाळा होता आणि सुखराम नावाचा असणारा जो मंत्री होता त्याचा राजीनामा मागत. 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर फक्त 40% लोकांपर्यंत ती बातमी गेली. 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर 40% लोकांपर्यंत बातमी गेली. तुम्ही असणारा ती बातमी आजकाल सभागृह बंद करताय, सभागृहामध्ये आवाज करताय. मी लोकांना दोष देत नाही, पण एसटी नावाची असणारी फाईल काय आहे हे 80% जनतेला माहिती नाही. त्या एसटी फाईल मध्ये मोदींचं नाव का आलं याच्याबद्दलही असणारा माहित नाही. अमेरिकेबरोबर झालेला करारनामा हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाही, तर इथल्या बँकिंग सेक्टर पुरता मर्यादित आहे नाही. इथला असणारा परराष्ट्र धोरणाबद्दल मर्यादित नाही, तर या देशाची पूर्ण निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, निर्णय काढण्याची असणारी जी प्रक्रिया आहे, याच प्रक्रियेला खेळ घालण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेला आहे की तुम्ही कुठलाही धोरण घ्या, ते अमेरिकेच्या धोरणाच्या बरोबर असेल, त्याच्या विरोधात राहणार नाही. आणि तुम्ही जर विरोध केला तर आम्ही तुम्हाला 500% टॅरिफ लावू अशी असणारी परिस्थिती आहे.